आत्ता आपण शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज या टॉपिकला सुरुवात करतोय. तर बघा, सुरुवातीला एक 4 ते 5 मिनटामध्ये मी बेसिकच्या गोष्टी ते सांगतो. शेकडेवारी अर्थात पर्सेंटेज. ठीक आहे. ओके. तर बघा, याचं जे बेसिक आहे ते मी पटकन सांगून देतो, जे आपल्याला इम्पॉर्टंट लागतं ते. त्याच्यानंतर IBPS पॅटर्नप्रमाणे पुढे क्वेश्चन मी घेतलेलेच आहे, पण काही गोष्टी बेसिक गोष्टी पण गरजेच्या आहेत. तर त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला पटकन सांगून देतो. बघा, 80चे 20% बरोबर किती? 80चे 20% समजा असं प्रश्न असेल आपल्याकडं, 80चे 20% बरोबर किती? तर ह्या टाईपचे प्रश्न IBPSमध्ये शक्यतो विचारले जात नाहीत, लक्षात घ्या. 80चे 20% बरोबर किती? पोलीस भरती किंवा TCSमध्ये वगैरे असे क्वेश्चन येऊ शकतात. हेच इंग्लिशमध्ये कसं येईल? 20% ऑफ 80, ठीक आहे, इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता जे पर्सेंटेज असतं, पर्सेंटेजचा सिम्बॉल असतो, याचा अर्थ असतो डिवाइडमध्ये 100. डिवाइडमध्ये किती? 100. तर 20 डिवाइडमध्ये 100 गुणिले मल्टिप्लायचं साईन द्यायचं आणि 80 ऑफ जे असेल, ऑफचा अर्थ आहे मल्टिप्लिकेशन, जेचा अर्थ काय? मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. तर बघा, जर मल्टिप्लिकेशन असेल, बघा बेरीज आणि वजाबाकीसाठी वेगळे नियम आहे, पण जर मल्टिप्लिकेशन असेल दोन याच्यामध्ये, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, त्यावेळेस आपण डायरेक्ट जे झिरो असतं ते कट करू शकतो. 20मधला झिरो 100मधल्या एका झिरोसोबत कट, आणि हा 10चा झिरो ह्या 80च्या झिरोमध्ये कट. तर ह्या टाईपमध्ये आपण असं स्ट्रक्चर असेल तरच करू शकतो. ज्यांचं बेसिक आहे त्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ह्या टाईपचं स्ट्रक्चर असेल, मल्टिप्लायचं साईन असेल, जर इथं प्लसचं साईन असतं तर ह्या टाईपमध्ये करता आलं नसतं. तर बेसिक गोष्टी पण लक्षात घ्या. तर शिल्लक काय राहिलं बघा, जे शिल्लक राहिलं ते 2 गुणिले 8, बाकीचं तर कट झालं. 8 दुनी किती होतं? 16. तर याचाच अर्थ 80चे 20% बरोबर किती उत्तर येईल? 16. आणि 20% ऑफ 80 किती येईल? 16. ठीक आहे. तर ह्या टाईपमध्ये आणखी एक एक्झाम्पल घ्या, ते समजून सांगतो. एक 2-3 एक्झाम्पल बेसिकचे आपण घेऊया, आणि त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल IBPS पॅटर्नचे क्वेश्चनला स्टार्ट करूया. कारण हे बेसिक कळालं तरच तुम्हाला ते हार्ड क्वेश्चन आहे, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन ते पण समजतील. ठीक आहे. 400चे 15%. 400चे 15%. इंग्लिशमध्ये हा क्वेश्चन कसा येईल? 15% ऑफ 400. तर ठीक आहे, टक्केवारीचं साईन म्हणजे ते टक्केवारीचं साईन कट करायचं, म्हणजे त्याच्याऐवजी आपण लिहिणार अपॉनमध्ये 100 आणि ऑफ म्हणजे गुणिले 400. ठीक आहे. याचे 2 शून्य याच्या 2 शून्य सोबत कट करू शकतो आपण. ठीक आहे, मल्टिप्लायचं साईन असेल तर. आणि 15 4 किती होता? 60. 15 चौक 60. तर याचं उत्तर किती आलं? 60 आलं. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल आता वेगळ्या टाईपचं. समजा एका संख्येचे 20% 900 आहेत, तर ती संख्या काढा किंवा ती संख्या शोधा. म्हणजे एका संख्येचे 20%, समजा एक संख्या आहे, एक्स ही संख्या आहे, त्याचे 20% दिले त्यांनी, त्याचं उत्तर दिले 900. त्याचं उत्तर किती दिले? 900. तर तो एक्स म्हणजे ती संख्या काढायची. आता जी टक्केवारी दिली ते एक्सचे दिले, त्याचं उत्तर दिलं आहे 900. म्हणजे तुम्हाला आता फायनल आन्सर दिलं आहे, तर तुम्हाला ती संख्या शोधायची. ठीक आहे. तर आता बघा काय करायचं असतं. तर ह्या टाईपमध्ये दिलं तर हे 100 जे डिवाइडला ते इकडं मल्टिप्लाय होतील, आणि हे 20 वरती आहे, फक्त ते डिवाइडमध्ये जातील. हे उलटं करून लिहायचं फक्त. एक्स बरोबर 900 गुणिले 100. 100 वरती जातील आणि 20 खाली येतील. ठीक आहे. आता बघा, 20ने याला भाग द्या, 20ने 100ला भाग जाईल. बघा 20 पंचे किती होतात? 100 होतात. आणि 5 9 45. गुणाकार सोपा आहे त्याचा. 5 9 45 आणि 900चे हे 2 शून्य त्याच्यासोबत, हे 4500. ठीक आहे. एका संख्येचे 20% किती? 900. तर ती संख्या किती आहे? 4500. आता आपण रिवर्स करून पाहू. 4500चे 20% 900 येतात काय? चेक करा. 4500चे 20%, 4500 त्याचे किती काढायचे? 20% काढायचे. ते 900 येतात का? चेक करू. याचे 2 शून्य याच्या 2 शून्यसोबत कट करा. 45 जुने किती होतात? 90 होतात. आणि हा एक शून्य राहिला तो. ठीक आहे. तर 900 म्हणजे आपण ताळा पण चेक केला, त्याची पडताळणी पण बघितली, बरोबर आहे म्हणजे. ठीक आहे.
आणखी एक एक्झाम्पल बघा. एका संख्येचे 15% 60 आहेत. एका संख्येचे 15% किती? 60 आहे. ती 15% ऑफ एक्स इज इक्वल टू किती? 60. एका संख्येचे 15% किती? 60 आहे. तर ती संख्या कोणती? असा प्रश्न आहे. बघा कसा सोडवणार हा प्रश्न. सेम स्ट्रक्चर. 15% म्हणजे आपण मध्ये 100 घ्यायचं, गुणिले एक्स बरोबर 60. हे 100 मल्टिप्लाय होतील आणि 15 डिवाइडमध्ये होतील. तर एक्स बरोबर किती आलं? 60 गुणिले 100 अपॉनमध्ये 15. ठीक आहे. तर काय येतं? 15चा टेबल जर येत असेल, 15 चौक किती होतात? 60 होतात. 15 चौक 60. आता 4 गुणिले 100 किती होतील? 4 गुणिले 100 शिल्लक राहिले तिथं, तर 400. ठीक आहे. आपण मगाशी पण काढलं तर बघा, 400चे 15% किती येतात? 60 येतात. ठीक आहे. ते तुम्ही चेक करू शकता. तर इथपर्यंत ह्या गोष्टी बेसिक तुम्हाला कळाल्या असेल. बेसिक कळालं तरच तुम्ही जे हार्ड लेवलचे क्वेश्चन्स आहे, मॉडरेट लेवलचे क्वेश्चन आहे, ते सॉल्व करू शकता. ठीक आहे. तर इथपर्यंत बेसिक मी शिकवलं. आता आपण पुढचे जे डायरेक्ट क्वेश्चन्स आहे त्या क्वेश्चनला स्टार्ट करूया. ओके. तर आधी आपण शेवटचा क्वेश्चन घेऊया. ओके. तर ह्या टाईपच्या एक्झाममध्ये क्वेश्चन यायचे चान्सेस आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन थोडासा. ह्या टाईपचे क्वेश्चन्स IBPS विचारू शकतं. जे येणाऱ्या एक्झाममध्ये आपण सर्वच क्वेश्चन कव्हर करणार आहे, पण ह्या टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. तर वरती इंग्लिशमध्ये पण दिलं आहे आणि मराठीमध्ये पण दिलं आहे. ठीक आहे. तर बघा, तांदळाच्या किमती 20% वाढ झाली आणि संजयने त्या तांदळाचा किती टक्के वापर कमी करावा, जेणेकरून तांदळाचा जो खर्च आहे तो आधीसारखाच असेल. आता बघा, हा प्रश्न चहा वगैरे म्हणजे कुठला पण प्रोडक्ट आहे. इथं तांदूळ घेतले आपण. तांदळाच्या ऐवजी कुठलं पण प्रोडक्ट येऊ शकतं, पेट्रोल येऊ शकतं, चहा येऊ शकतं. त्याच्या किमतीमध्ये काय होतं? वाढ होत राहते. कंटिन्यू काय होते? महागाई वाढत जाते. पण आपला पगार किंवा जे आपलं उत्पन्न असतं ते ठराविक असतं, म्हणजे ते तेवढंच राहतं. म्हणजे ते काही दरवेळेस वाढत नाही. ठीक आहे. महिन्याच्या महिन्याला किंवा ते कंटिन्यू वाढत नसतं. ठीक आहे. तर आपण जो खर्च आहे तो लिमिटेड करण्यासाठी जो वाढलेला असतं, वाढलेल्या वस्तूच्या किमती, त्याच्यावरती आपण काय करतो? कपात करतो. तर तो किती टक्क्यांनी कपात करायची, असा तो प्रश्न आहे. ठीक आहे. काय झाले? तांदळाची किमती 20% वाढलेले आहेत. तर संजयने तांदळाचा किती टक्के वापर कमी केला पाहिजे, म्हणजे जो तांदळावर होणारा खर्च आहे तो तेवढाच राहील. म्हणजे त्याला काही करावं लागेल? कपात करावं लागेल त्या तांदळाच्या वापरावरती. तर किती टक्के करायची ते काढायचे. तर ह्या टाईपच्या प्रश्नामध्ये ते फक्त ह्याच टाईपच्या प्रश्नांसाठी काय सूत्र आहे बघा, आपण ते हे सूत्रांनी सोडवणार डायरेक्ट. तर जो टक्केवारी दिली, लक्षात ठेवा फक्त याच्यासाठी. वरती 20 जी टक्केवारी दिली ती 20, खाली 100 अधिक 20 आणि गुणिले 100. ठीक आहे. स्ट्रक्चर नीट लक्षात घ्या. काय केलं? जी टक्केवारी दिली ती वरती लिहिलं, खाली 100 अधिक जी टक्केवारी दिली ती प्लस केलेली. तर ह्या प्रश्नासाठी ह्या टाईपमध्ये, म्हणजे एखाद्या वस्तूची किमती वाढल्या तर होणारी जी घट आहे म्हणजे वापरावरची जी कपात आहे, कपाताची टक्केवारी तर आपण ह्या सूत्राने काढतो. ठीक आहे. तर आता हे बघा, इथं प्लसचं चिन्ह आहे. इथं काय प्लसचं चिन्ह आहे? तर डायरेक्टली याचे शून्य याच्यासोबत कट होणार नाहीत, लक्षात घ्या. आणि मल्टिप्लायचे शून्य तिथं कट होत नसतात. तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेच. ठीक आहे. तर आता हे सोडवायचं कसं? आधी याचं बेरीज करून घ्यायची. पहिलं कार्य काय आपलं? तर बेरीज करून घ्यायची. तर ते 120 येतील. आता तुम्ही शून्य कट करू शकतात. आता शून्य कट करू शकतात. तर 20चा शून्य कट करा किंवा 100चा शून्य कट करा. आपण डायरेक्ट 20चे शून्य कट करूया. 20चा एक शून्य याच्यासोबत कट झाला. आणि आता 2 आणि 12ला भाग जाईल. ठीक आहे. 2 1 2 2 7 12, 2 6 12. आता शिल्लक काय राहिलं? 100 गुणिले 1 काय होईल? 100 होईल. आणि खाली डिवाइडमध्ये किती? 6 आहेत. ठीक आहे. डिवाइडमध्ये किती? 6. तर सिम्पली आता याचा भागाकार करायचा आहे. भागाकार केला म्हणजे तुमचं उत्तर येऊन जाईल. 6ने 100ला भाग द्यायचा आहे. आता 6च्या पाड्यामध्ये 10 येत नाहीत, तर आपण 6 1 6 लिहिणार. 6 1 6, 4 शिल्लक राहिले, 40 झाले. 6 6 36 होतील. 6 6 36, 36
बाकी राहिली 4. आता 4 ही संख्या मोठी आहे का छोटी आहे? 4 ही संख्या 6पेक्षा छोटी आहे, त्याच्यामुळे आपण 4/6 असं लिहू शकतो. 4 आता 4ला भाग जात नाही म्हणून आपण 4 बाकीचं असं लिहिलं. आणि पॉईंटमध्ये उत्तर काढायचं नाही, कारण की तिथं ऑप्शन जे आहे ते पॉईंटमध्ये दिलेले नाही आहेत. पॉईंटमध्ये ऑप्शन दिलेले नाही आहेत. तर आता बघा, असा पण ऑप्शन नाही. आता बघा, आपण जे उत्तर काढले 16.4/6 असा ऑप्शनच नाही तिथं. तर 6 आणि 4ला 2 भाग जाईल, ते आपण लिहू शकतो 2×4 आणि 2×3=6, म्हणजे 16.2/3 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. टक्के म्हणजे एवढी आपल्याला तांदळामध्ये कपात करावं लागेल. 16.2/3 एवढे टक्के एवढे तांदूळ कमी करावे लागतील. म्हणजे जर 100 किलो, म्हणजे एक फॉर एक्झाम्पल मी सांगतोय, 100 किलो जर तांदूळ आधी खपत असेल, तर तो आता समथिंग 84 किंवा 83.33 किलो एवढाच तांदूळ ते त्यांना वापरावा लागेल. मी फॉर एक्झाम्पल सांगितलं, 100 किलो तांदूळ महिन्याचा एवढं तांदूळ कोणी वापरत नाही. तसं फॉर एक्झाम्पल मी ते उदाहरण दिले. सोडवायचं कसं कळालं? समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा पॉज करून रिवाईज करून बघू शकता, लक्षात येईल. आणि जर काही अडचण असेल ना, तर ह्या टाईपचे आणखी काही प्रश्न मी तुम्हाला येणाऱ्या लेक्चरमध्ये, म्हणजे आता हे लेक्चर नंतर आणखी एखादं लेक्चर घेईल मी याच्यावरती, त्यावेळेस समजून सांगेल पुन्हा. फक्त मला कमेंट करून सांगा, मला कॉन्टॅक्ट करा की मला हा क्वेश्चन समजलेला नाही आहे. तर आता दुसरा प्रश्न बघूया आपण. ठीक आहे, ह्या टाईपचेच क्वेश्चन IBPSमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. आता 2 उमेदवार आहे, एका निवडणुकीमध्ये 52% मतं मिळाली. जो निवडून आला आहे, तो जो विजयी झाला त्याला किती टक्के मतं मिळाली? 52% मतं मिळाली. शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला काय दिलं आहे हे कळणं गरजेचं आहे, आणि आपल्याला काय काढायचं हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे गिवन डेटा आणि कोणता डाटा फाइंड आउट करायचा आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. एकूण 25% मतं अवैध ठरली. एकूण 25% मतं अवैध ठरली. मतांची संख्या किती? 8,400. मतांची संख्या, एकूण मतांची संख्या किती? 8,400. ठीक आहे. आणि इतर व्यक्तीला किती मतं पडली, म्हणजे जो निवडून आला आहे त्याचं मत नाही, त्याला किती मतं पडली ते काढायचं नाही आपल्याला. जो निवडून आला आहे त्याला 52% मतं मिळाली. ठीक आहे. 52% कशाची? आता हे एकूण मतं आहे. एकूण मतामध्ये 25% अवैध ठरली, म्हणजे वैध मतं किती ठरली? जर 25% बाद झाली, 25% मतं बाद झाली, 25% मतं काय झाली? बाद. म्हणजे ॲक्च्युअल व्हॅलिड मतं किती आहेत? जे वैध मतं किती झाली आहेत? वैध मतं किती असतील मग? फक्त 75. आता 25% बाद झाली, म्हणजे शिल्लक किती राहिले? 100मधून ते कट करायचे. टक्केवारी असेल तर आपण 100मधून कट करतो, म्हणजे 75% व्हॅलिड मतं झाली, वैध मतं झाली. ठीक आहे. ह्या 75%मधून विजयी उमेदवार आहे त्याला किती पडले? 52 पडले. ह्या 75मधून 52% मतं पडले त्याला. ठीक आहे. आणि जो इतर उमेदवार आहे, म्हणजे दुसऱ्या व्यक्ती जो असेल, 2 उमेदवार होते, जो हरलेला व्यक्ती आहे, जर विजयी उमेदवाराला 52 पडले, विजयी उमेदवाराला 52% मतं पडलेली आहे, तर दुसरा जो असेल त्याला किती पडले असेल? ते 100मधून 52 वजा करा, म्हणजे किती पडतील? 48. म्हणजे दुसऱ्या उमेदवाराला 48% मतं पडलेली आहेत. तर कशाचे? हे जे टोटल आहेत व्हॅलिड मतं, व्हॅलिडमधून 48%. ठीक आहे. आता एकूण मतं किती होते? 8,400. 8,400 हे एकूण मतं आहे. त्याच्यापैकी 8,400, त्याच्यापैकी फक्त 75% एवढेच मतं, 75% एवढेच मतं काय आहेत? व्हॅलिड आहेत. 75% एवढेच मतं, टक्के असेल तर आपण 100 करतो. आणि जो दुसरा उमेदवार आहे त्याला किती पडले? त्याच्यापैकी 48% मतं पडली. ठीक आहे. मांडणी लक्षात घ्या. हे मांडणी कशी केली ते लक्षात घ्या. 8,400 एकूण मतं आहे, 8,400 एकूण मतं आहेत, त्याच्यापैकी 75%च काय व्हॅलिड आहे, 25% बाद झालेले आहेत. ठीक आहे. 25% म्हणजे त्यांनी चुकीचे बटन दाबले असेल, किंवा 1-2 बटन दाबले असेल, किंवा जुनं बॅलेट पेपरवरती त्यांचा शिक्का वगैरे वेगळा पडला असेल, तर चुकीचा शिक्का त्यांनी दिला असेल, तर ते 25% बाद झालेले आहेत. आणि फक्त राहिले किती मग? 75%. ह्या 75% म्हणजे याच्यातनं त्याला किती पडलेत? 48% मतं पडलेली आहेत.
ठीक आहे. आता हे सिम्प्लिफाईड करून सॉल्व करायचं. आता हे सॉल्व कसं करणार, सर्व ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साईन आहे लक्षात घ्या. तर शून्य आपण ह्या 100चे शून्य ह्या 8400च्या शून्यासोबत कट करू शकतो. ठीक आहे. आता जे शिल्लक राहिले तेवढं आपण राईट करून घेऊया. 48 गुणिले 75 गुणिले 84 आपणमध्ये किती राहिले, 100 राहिले. ठीक आहे. इथपर्यंत तुमच्याच लक्षात आलं असेल. ठीक आहे. आता बघा 100ला आणि 75ला आपण भाग देऊ शकतो, कारण की ते 25च्या टेबलमध्ये येतात. तर 25 त्रिक 75 होतील आणि 25 चौक किती होतात, 100 होतात. 25 त्रिक 75, 25 चौक 100. आता या 4ने 28ला आपण भाग देऊ शकतो की 84ला द्या. तर आपण 84ला भाग देऊया. 4 1 4, 4 2 8 आणि 4 1 4. आता बघा काय राहिलं, 48 3 आणि 21 त्यांचा काय करायचं, फक्त गुणाकार आहे. 48 गुणिले 3 गुणिले 21 यांचं काय करायचं, फक्त गुणाकार. हा 21 आहे. किती आहेत आता, 21. ठीक आहे. यांचा गुणाकार केला तुमचं ते फायनल आन्सर येऊन जाईल. तर गुणाकार 48 गुणिले 3 किती येतं बघा, 8 त्रिक 24 कॅरी 2, 4 त्रिक 12 13 14, 144 गुणिले आता 21 करायचं आहे. तर 21ने त्याला गुणाकार करा त्याचा. 144 0, 4 दुने 8, 4 दुने 8 आणि 2 1 2. ठीक आहे. तर 4 12 10 3024. तर त्याचा गुणाकार किती आला, 3024. 3024. ठीक आहे. 3024 ऑप्शन आहे का, 3024 म्हणजे ऑप्शन नंबर सी आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे 3024. ठीक आहे. क्वेश्चन समजला नाही तर पुन्हा एकदा रिवाईज करा. परत एकदा मी थोडक्यात सांगतो. हे एकूण मत आहेत. मांडणी लक्षात आली तर तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकता. नंतर 75% व्हॅलिड मत आहे आणि त्याच्यातून जो दुसरा उमेदवार आहे त्याला 48%च मतं पडली, कारण विजयी उमेदवार आहे त्याला किती पडलेत, 52%. म्हणजे उरलेले किती टक्के राहिलेत, 48% राहिलेत, ते दुसऱ्या उमेदवाराला पडलेले आहेत. ओके. तर ह्या टाईपमध्ये हा प्रश्न, ह्या टाईपचा. आणखी आता पुढचा प्रश्न बघा. एक परीक्षा आहे, परीक्षेमध्ये रीटाला किती पडले, रीटाला 60% मार्क पाहिजेत. प्रश्न पूर्ण वाचून घेऊयात एकदा. 150 प्रश्नाच्या चाचणीत रीटाने पहिल्या 75 पैकी 40% उत्तरं बरोबर दिली. इतर 75 प्रश्नापैकी तिला संपूर्ण परीक्षेत 60% ग्रेड मिळण्यासाठी तिला इथं शेकडा राहिला, म्हणजे शेकडा किती बरोबर उत्तरं देणे आवश्यक आहेत. इथं टक्के किंवा शेकडा हा शब्द टाका. किती टक्के म्हणजे किती टक्के, हे टक्क्यामध्ये, व्हॉट पर्सेंट इथं इंग्लिशमध्ये बरोबर आहे, तर इथं टक्के शब्द राहिले. तिला किती टक्के उत्तरं बरोबर देणे आवश्यक आहेत. ठीक आहे. तर बघा एकूण डेटा काय काय बघा. 150 प्रश्नांची परीक्षा आहे आणि समजा आपण 150 प्रश्न आहेत आणि 150च मार्क आहेत असं समजूया, आणि तिला 60% मार्क पाहिजेत. किती टक्के, 100ला 60 तर 150ला किती. आधी आपण तिला मार्क किती पाहिजेत ते आपण काढून घेऊयात. 150 प्रश्नांचे आहेत, तिला 60% पाहिजे, म्हणजे 100ला किती पाहिजे, 60 पाहिजे, तर 150ला किती. तर ह्या टाईपमध्ये आपण ते कॅल्क्युलेशन करतो. तर 60चा एक शून्य 100च्या एका शून्यासोबत कट होईल आणि 10चा एक शून्य या 15सोबत कट होईल. आता 15 गुणिले 6 राहिलं, 15 किती होतात, 90 होतात. म्हणजे तिला 150 पैकी 90 प्रश्न बरोबर आले पाहिजे. त्याचे रेटाचे किती, 150 पैकी 90 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. तर हे तर कळालं आपल्याला. बाकी बघा तिने काय केलं, सुरुवातीचे 75 प्रश्न आहेत ना, त्याच्यात 40%च बरोबर दिले सुरुवातीच्या 75 प्रश्नापैकी. आता तिचं टार्गेट किती, 90 प्रश्न बरोबर येणं पाहिजे. पहिल्या 75 पैकी तिचे बरोबर किती आहेत, 40 प्रश्न बरोबर आहेत, म्हणजे 40%. 40% बरोबर आहेत, 40% म्हणजे 100. ठीक आहे. आता इथं काय करा, 75 आहे ना,
तर 25ने त्याला डायरेक्ट भाग द्या 100 आणि 75ला. आपण 0 पण कट करू शकतो, कसंही केलं तरी चालेल. मी डायरेक्ट इथं 25 त्रिक 75, 25 चोक 100 करतो. ठीक आहे. 3 गुणिले 4, 3 गुणिले 40 अपॉनमध्ये 4. आता 4ने याला भाग दिला, 4 1 4, 4 10 40. म्हणजे किती झाले तिचे 3 गुणिले 10 म्हणजे 30 प्रश्न. सॉरी, म्हणजे आत्तापर्यंत तिचे म्हणजे पहिल्या 75 पैकी 30 प्रश्न बरोबर आहेत. म्हणजे तिला टोटल आता तिचे पहिले 75 सोडून झाले, नंतरच्या 75 बाकी आहेत तिचे. ठीक आहे. तर आता तिला सोडवायचे किती प्रश्न बरोबर आहेत? 60 प्रश्न तिचे बरोबर आले पाहिजेत. बघा, टोटल 90 पाहिजे, 90मधनं 30 तिने बरोबर सोडवले आत्तापर्यंतचे. म्हणजे 60 प्रश्न तिचे येणाऱ्या जे पुढचे 75 आहेत तिच्याकडे आता शिल्लक किती राहिले? फक्त 75 प्रश्न शिल्लक आहेत. त्याच्यामधून 60 तिचे बरोबर आलेच पाहिजे, तर तिला 60% ग्रेड भेटणार आहे. ठीक आहे. आता बघा, 75 पैकी 60, आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल 75 पैकी 60 तिचे बरोबर यायला पाहिजेत. कसं केलं आपण? 60% पाहिजे, म्हणजे 150 पैकी तिचे 90 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. पहिल्या 75मध्ये तिने 40%च बरोबर केलेले आहेत. ते कॅल्क्युलेट करून आपलं आलं उत्तर 30. 90मधनं 30 गेले 60, म्हणजे उरले तिला 60 प्रश्न बरोबर आलेच पाहिजे. तर उरले प्रश्न किती? 75. आता 75मधनं 60 बरोबर आले पाहिजे. तर टक्केवारी कशी येईल त्याची? 75 60, 75 पैकी 60, तर 100 पैकी किती? ह्या टाईपमध्ये ते सोडवावं लागेल. ठीक आहे. 75 पैकी 60, तर 100 पैकी किती? ठीक आहे. तर आता इथं मी 25नेच भाग देतो. 25 त्रिक 75, 25 चोक 100. 3ने भाग द्या, 3 1 3, 3 2 6 आणि हे 20. 4 गुणिले 20 म्हणजे 4 गुणिले 20 किती होतात? ते 80. म्हणजे तिचे 80% प्रश्न बरोबर आले पाहिजेत. ठीक आहे. किती? 80% प्रश्न बरोबर आले पाहिजे तिचे. 80% म्हणजे ऑप्शन नंबर ए. इथं टक्केमध्ये होतं, इथं टक्के हा शब्द राहिलेला. ठीक आहे. हा प्रश्न मी परत एकदा एक्सप्लेन करतो. बघा, प्रश्नामध्ये काय दिलं होतं? 150 प्रश्नांची परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये तिला 60% ग्रेड पडले पाहिजे, म्हणजे 60% मार्क तिला पडले पाहिजेत. काय प्रश्नामध्ये काय दिले? जर प्रश्न नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल का तिला 60% एवढे मार्क पाहिजे. ठीक आहे. तर 60% म्हणजे 150 पैकी किती मार्क पाहिजेत? किती प्रश्न बरोबर आले पाहिजे तिचे? 150 पैकी 90 प्रश्न बरोबर आले पाहिजेत, म्हणजे 90 मार्क तिला पाहिजेत 150 पैकी. ठीक आहे. तिने काय केलं? सुरुवातीचे 75 प्रश्न सोडवले, ज्याच्यात तिला 40%च बरोबर दिले तिने, म्हणजे बाकीचे तिचे चुकलेले आहेत. 40% प्रश्न म्हणजे 75 पैकी तिचे बरोबर किती आले? फक्त 30 प्रश्न बरोबर आले. 40%, 100मध्ये 40%. ठीक आहे. तर 75 पैकी किती बरोबर आले तिचे? फक्त 30 बरोबर आले. म्हणजे तिला उरलेल्या 75मधून किती सोडवावं लागतील? आपण तिला पाहिजे टार्गेट 90 आहे, 90मधले 30 तिला आत्तापर्यंत आलेले, म्हणजे 60 प्रश्न. ठीक आहे. म्हणजे येणाऱ्या पुढच्या 75मध्ये तिला 60 प्रश्न बरोबर करावेच लागतील. 75 पैकी 60 म्हणजे 100 पैकी किती? कारण की उत्तर आपल्या टक्केवारीमध्ये विचारलं आहे त्यांनी, म्हणजे 100मध्ये त्यांनी विचारलं आहे, त्याच्यामुळे आपण ते कॅल्क्युलेट केलं टक्केवारी. 75 पैकी 60, तर 100 पैकी किती? तर हे सिम्प्लिफाय केलं. 25 त्रिक 75, 25 चोक 100 आणि 3ने 60ला भाग दिला 20. 4 गुणिले 20 म्हणजे ते किती आलं? 80. म्हणजे 80% तिचे प्रश्न बरोबर आले पाहिजेत उरलेल्या भागामध्ये. सुरुवातीच्या याच्यामध्ये 40 आणि उरलेल्या पुढच्या याच्यामध्ये 80. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण आता. परीक्षेला बसलेल्या उमेदवाराला उत्तीर्ण होण्यासाठी 35% गुण मिळणे आवश्यक आहे. ठीक आहे. 35% गुण पाहिजे पास होण्यासाठी, पण त्याला फक्त 40 गुण मिळाले. त्याला फक्त किती पडले? 40 गुण पडले. आणि 30 गुणांनी तो नापास झाला. 30 गुणांनी तो काय झाला? नापास झाला. तर परीक्षा किती मार्कांची होती? तर जास्तीत जास्त किती गुण असेल, म्हणजे परीक्षा किती मार्क, तो पेपर आहे तो किती मार्कांचा होता? ठीक आहे. तर बघा, त्याला भेटले 40, आणखी 30 जर असते तर तो पास झाला असता. म्हणजे 70 मार्क जर पडले असते तर तो काय झाला असता? पास झाला असता. 70 मार्क हे किती? म्हणजे तो काठावरतीच पास झाला असता, म्हणजे 35% पडले असते त्याला. ठीक आहे. 40 मार्क पडले, त्याच्यामुळे तो नापास झाला. आणखी त्याला पास होण्यासाठी 30 मार्क पाहिजे होते, म्हणजे ते किती झाले? टोटल जर त्याला 70 पडले असते
तर 70 हे कशाच्या इक्वल झाले असते? 35% इक्वल झाले असते. कशाच्या? 35% इक्वल झाले असते. 70 मार्क म्हणजे किती? 35%. म्हणजे आता आपण मागाशी बघितलं होतं बघा, कोणत्या तरी एका संख्येचे 35% बरोबर किती? 70 आहेत. म्हणजे एक्स या संख्येचे 35% हे काय आहेत? 70 आहे. 70च्या बरोबर आहेत. तर आपण एक्स म्हणजे ते परीक्षेचे मार्क आता कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 35% म्हणजे आपण मध्ये 100 टाकायचं असतं. एक्स बरोबर 70. तर आपण बेसिकमध्ये ह्या टाईपचे गणित सोडवलेलेच आहे. तर एक्स बरोबर किती येईल? 70 गुणिले 100 आपण मध्ये 35. 35 जुने 70 होता बघा. 35 जुने 70. तुम्ही छोट्या छोट्या आणि 5ने पण भाग देऊ शकता, 7ने पण भाग देऊ शकता. 7 5 35, 7 10 70 आणि 5 जुने 10 किंवा 35 जुने 70. तो इझिली होऊ शकतो. ठीक आहे. डबल केले. आता 2 गुणिले 100 म्हणजे किती? 200. म्हणजे तो जो पेपर आहे तो किती मार्काचा होता? 200 मार्काचा होता. पेपर किती मार्काचा होता? 200. तसं तुम्ही एवढं डिटेल जाण्याची पण गरज नाही आहे. इथूनच काही मुलं क्लिक करू शकता. आता 70 मार्क म्हणजे 35 आहे, तर त्याचे डबल केले म्हणजे 100च्या डबल 35चे हे डबल आहे, तर 100चे डबल 200 म्हणजे 200 मार्काचा तो पेपर असणार आहे. काही प्रॉब्लेम नाही त्याची. ठीक आहे. आणखी पुढचा प्रश्न घेऊया. 80 विद्यार्थ्यांच्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला मिठाई मिळाली, जे एकूण विद्यार्थ्याच्या 15%. तर किती मिठाई होत्या? ठीक आहे. मिठाई आपण लाडू पेढे वगैरे असं काहीतरी पकडू शकतो. तर लाडूचे समजा, तर 80 विद्यार्थ्यांचा वर्ग आहे. एका वर्गात 80 विद्यार्थी आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याला टोटल जे विद्यार्थी म्हणजे 80%च्या 15% एवढे लाडू दिले. प्रत्येक विद्यार्थ्याला 80%च्या 15% एवढे लाडू भेटले. तर 80चे 15% आपण आधी काढून घेऊया. टोटल 80 ना, 80चे 15%. ठीक आहे. 100चा एक शून्य याच्यासोबत कट होईल, त्याला आपण ठीक आहे 5 त्रिक 15, 5 दुने 10, बे चोक 8, 4 त्रिक, ठीक आहे 4 आणि 3 राहिले फक्त, त्यांचा गुणाकार आहे 12. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 12 लाडू भेटणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला किती लाडू भेटणार आहेत? 12 लाडू भेटतील. आणि टोटल विद्यार्थी किती? 80. 12 गुणिले 80 तुमचं उत्तर आलं. ठीक आहे. 12 8 96 होतात आणि तो शून्य 960. तर 960 लाडू टोटल लाडू होते. म्हणजे टोटल मिठाईची ती होती 960 होते. तर 960 ऑप्शन नाही आहे, तर त्या ठिकाणी मग नन ऑफ दिस हे तुमचं उत्तर राहील. ठीक आहे. ई नंबरचा ऑप्शन 960. ठीक आहे. इझी प्रश्न होता, एवढं काही अवघड नव्हता. पुढचा प्रश्न, तो पण प्रश्न घेऊया. आधी हा प्रश्न घेऊया. दीपक आहे, तो बाईक घेतोय 35,645 रुपयाला आणि 24,355 रुपयाचा काय घेतो? टेलिव्हिजन घेतो. आणि उरलेली 20% रक्कम, ठीक आहे, उरलेली 20% रक्कम म्हणजे हा खर्च केला आहे बाईकचा आणि टेलिव्हिजनचा. तो खर्च केल्यानंतर उरलेली जी रक्कम आहे किती? ती 20% ती त्याच्याकडे रोख रक्कम होती. ठीक आहे. तर ती रक्कम विचारलेली, जी उरलेली रक्कम आहे ती त्यांनी विचारलेली. ठीक आहे. आता बघा, त्यांनी एकूण खर्च किती केला आहे बघूया. एकूण खर्च किती केलेला आहे? 35,645. गाडी विकत घेतली, बाईक विकत घेतली. 24,355चा टेलिव्हिजन टी व्ही विकत घेतला, 24,355 रुपयाचा. ठीक आहे. एकूण एवढा त्यांनी खर्च केला आहे. किती खर्च केला आहे? 5 आणि 5 10, हातचा कॅरी 1, परत 5 आणि 5 10 कॅरी 1, 6 आणि 4 10 कॅरी 1, 5 10 कॅरी 1, 3 आणि 3 6, म्हणजे 60,000 रुपये त्यांनी खर्च केले. आता हे 60,000 जे आहेत, 60,000 खर्च केल्यानंतर त्याच्याकडे जी रक्कम राहिली ती किती? 20%. म्हणजे त्यांनी खर्च किती केला? 80%. म्हणजे कोणत्या तरी एका रकमेचे 80% म्हणजे किती? 60%. त्याच्याकडे जेवढे एकूण रक्कम आहे किंवा त्याचा जो पगार आहे तो एक्स असेल, त्याच्या 80% खर्च केला आहे. 80% काय केला? खर्च केला. कारण की 20% शिल्लक राहिली, 20% शिल्लक राहिली म्हणजे 80% काय केलं त्यांनी? खर्च केला आहे. आणि जो खर्च केला आहे तो किती? फक्त 60,000 रुपये. तो किती? 60,000 रुपये.
ठीक आहे. तर आपण त्याचा पगार इथं काढू शकतो. ठीक आहे. हा त्याचा काय झाला, पगार झाला. ठीक आहे. हा पगार आपण तिथं कॅल्क्युलेट केला, पण त्यांनी पगार नाही विचारलेला. ओके. टोटल बरोबर आहे. ठीक आहे. आता हे कॅल्क्युलेट केल्यानंतर 80चे 1 शून्य आपण याच्या एका शून्यासोबत कट करूया आणि 8ने आता भाग देऊया. 8ने ठीक आहे, 2ने भाग देऊ तिथं. 2 पंचे 10, 2 चोक 8. आता 4ने 60ला भाग देऊया. 4 एक 4, इथं 4 एक 4 राहील, 2 उरले, 4 पंचे 20 होतील आणि 15,000 गुणिले 5 आणि 15 पाचे 75. म्हणजे टोटल जी रक्कम होती त्याच्याकडे किती होती, 75,000 रुपये होती. किती रक्कम होती त्याच्याकडं, 75,000 रुपये टोटल रक्कम होती. ठीक आहे. तर 75,000 रुपये त्याच्याकडे टोटल रक्कम होती. 75,000 म्हणजे ऑप्शन नंबर सी ह्या त्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे. काय केलं त्यांनी, जो खर्च केला आहे 35,645, नंतर टी व्हीमध्ये 24,355, हा टोटल खर्च आहे. हा जो टोटल खर्च आहे तो किती, 80%, कारण त्याच्याकडं शिल्लक 20% रक्कम राहिली होती. 20% रक्कम त्याच्याकडे शिल्लक राहिली होती. हा जो खर्च आहे 80%, 80% कोणत्या तरी एका रकमेचा खर्च आहे, तो किती, 60,000 आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फक्त आपण पुढे कॅल्क्युलेशन केलं आहे, ते किती आलं, 75,000 रुपये. त्याच्याकडे जे एकूण रक्कम होती ती किती होती, 75,000 रुपये होती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. कोमलने तिच्या घराच्या अंतर्गत सजावटीसाठी 45,760 रुपये, एअर कंडिशनर खरेदीसाठी 27,896 रुपये खर्च केले आणि त्याच्याकडे एकूण रकमेपैकी 28% रक्कम तिच्याकडे रोख होती. तर ती एकूण रक्कम किती होती ते आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर आता बघा, हा जो प्रश्न आहे आता आपण दीपकचा सोडवला सेम तसाच आहे. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा, मी फक्त काय करायचं ते सांगतो आहे. जो एकूण खर्च आहे तिने किती खर्च केला आहे, हे जो खर्च आहे म्हणजे सजावटीचा आणि ए सीचा, हा टोटल खर्च काढायचा. म्हणजे ह्या दोघांची काय करायची, बेरीज करायची. त्याच्यानंतर हा जो खर्च आहे, आता तिच्याकडे शिल्लक किती राहिले, 28% शिल्लक राहिले. 28% शिल्लक राहिले म्हणजे तिने खर्च किती केला आहे, 100मधून 28 मायनस करा, 100 वजा 28, म्हणजे 72% तिने खर्च केला. आता हा जो 72% आहे ना, ह्या दोघांच्या बेरजे इतका असेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकता. जर नाही सुटलं तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला तो सॉल्व करून देईल. प्रश्न सोपा आहे, प्रश्न तुमच्यासमोर आहे. ठीक आहे. तुम्हाला ही PDF पण सेंड करेल मी, तर तुम्ही एकदा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ट्राय करायचं, सोडवण्याचा प्रयत्न करा, तुमचं उत्तर येऊन जाईल. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण आता. हा प्रश्न नाही सुटला तर मला विचारा, मी हा सॉल्व पण करून देईल. ठीक आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी सोडवण्यासाठी दिला मी. हरी बघा, हरी काय करतो, 50% त्याचं मंथली इन्कम आहे. हरी काय करतो आहे, त्याचं 50% जो रक्कम आहे इन्कमची, ती घरगुती वस्तूंवर, त्याच्यानंतर कपड्यांवरती आणि औषधांवरती खर्च करतो. आणि उरलेली रक्कम त्याच्याकडे किती राहिली, 11,250 रुपये. तर त्याचं मासिक उत्पन्न किती, तसं जो महिन्याचा पगार आहे त्याच्यातलं 50% घरातल्या वस्तूंवरती, 20% कपड्यांवरती, 5% औषधांवरती. आता टोटल त्यांनी खर्च किती केला बघा, किती टक्के खर्च केला त्यांनी. 50% घरावरती खर्च केला, 20% कपड्यांवरती आणि 5% औषधांवरती खर्च केला. म्हणजे टोटल खर्च किती केला त्यांनी, 75% खर्च केला. शिल्लक किती राहिले, 25% शिल्लक राहिले. बरोबर ना. 100मधून 75 गेले म्हणजे 25% शिल्लक राहिले. कशाचे तरी 25% हे कशाचे इक्वल आहे, 11,250. त्याचं जे मासिक टोटल उत्पन्न आहे त्याचे 25%. आता एवढी शिल्लक राहिली आहे, त्याचा पगार आहे, पगाराच्या 25%, पगार समजा X आहे,
त्याचे 25% जी शिल्लक राहिलेली रक्कम आहे ती, कारण बाकीचं काय झालं खर्च झालेला आहे, तर ती किती आहे 11,250 रुपये. 11,250 रुपये एवढे काय राहिले शिल्लक राहिलेले. तर आपल्याला तो पगार आहे तो काढायचा आहे. 25% म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 25 अपॉनमध्ये 100 गुणिले x बरोबर 11,250. तर आता हे जाताना तिकडं रिवर्स होईल. 11,250 गुणिले 100 वरती जातील आणि 25 खाली येईल. ठीक आहे, आपण 25ने डायरेक्ट भाग देऊ शकतो याला. 25 चोक 100. आता याला 4ने गुणलं म्हणजे तुमचं फायनल उत्तर येऊन जाईल. तर x बरोबर 4 0 0 4 5 20 कॅरी 2 4 दुने 8 आणि 2 10 कॅरी परत एकाला 4 1 4 आणि 1 5 आणि परत 4 1 4 म्हणजे 45,000 रुपये त्याचा एकूण पगार आहे. 45,000 रुपये म्हणजे ऑप्शन नंबर डी हे त्याचं काय करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, तर ह्या टाईपमध्ये समजलं नसेल तर परत एकदा बघा. इझी प्रश्न तसा. शिल्लक किती राहिलेत, उर्वरित रक्कम किती राहिली ती 11,250. खर्च किती आहे बघा 50 20 आणि 5 म्हणजे 75% खर्च केलेला आहे. म्हणजे 25% रक्कम राहिली पगाराच्या 25%. किती इथे 11,250 रुपये. ठीक आहे, तर ह्या टाईपमध्ये आपण ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. ओके, मिस्टर गिरधारी गिरधारी यांनी काय केलं, मासिक उत्पन्न आहे त्याच्यातील 50% घरगुती वस्तूंवर खर्च केला. आता इथं बघा 2 प्रश्नामध्ये फरक लक्षात घ्या. उरलेल्या उत्पन्नातील आणि इथं उरलेलं उत्पन्न असं दिलेलं नाही. म्हणजे आता इथं हा प्रश्न वेगळा आणि हा प्रश्न वेगळा कसा ते नीट लक्षात घ्या. 50% खर्च केल्यानंतर जे उरलेली रक्कम आहे, 50% खर्च केल्यानंतर उरलेली जी रक्कम आहे त्याच्या 50%, 25% आणि 10% तो खर्च केला आहे. ठीक आहे, म्हणजे 50% वाहतुकीवरती, 25% मनोरंजनावरती आणि 10% खेळावरती. ठीक आहे, म्हणजे 50% खर्च केल्यानंतरची गोष्ट आहे. म्हणजे अर्धा पगार त्यांचा खर्च होऊन गेला, अर्धा पगार खर्च होऊन गेला म्हणजे 50% सुरुवातीला खर्च केले, प्लस जो उरलेला अर्धा पगार आहे, अर्धा पगाराचे 50%, अर्ध्याचे 50% म्हणजे ते किती होतील ऑब्विसली 100च्या 25% होतील. ठीक आहे, उरलेल्या पगाराचं उरलेल्या उत्पन्नाचं 50%, उरलेल्या उत्पन्नाचं 50% म्हणजे उरलेली रक्कम किती आहे अर्धी रक्कम, बरोबर ना. त्याच्यामुळे ह्या सर्वांना आपण 2ने भाग देतोय. सर्वांना कितीने भाग देतोय 2ने भाग देतोय. आता हे 50 आहे, 50 मी जे किती लिहिले 25 लिहिले. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट 25 आहे, 25चे अर्धे किती होतील 12.5, 25चे अर्धे किती होतील 12.5, 12.5 प्लस आणि जे 10 आहे 10% म्हणजे तर किती होतील 5 होतील. ठीक आहे, आता हा टोटल काय झाला खर्च झाला. हा टोटल किती झाला खर्च, टोटल खर्च झालेला आहे. टोटल खर्च किती झाला, खर्च कॅल्क्युलेट करून घ्या. आता हे 25 आणि 5 30 झाले, 50 आणि 30 80 होतील. 80 अधिक 12.5, 80 अधिक 12.5 ते होतील 92.5. ठीक आहे, 92.5% हा काय झाला खर्च झालेला आहे. खर्च एवढा काय झाला आहे 92.5 एवढा काय झालेला आहे खर्च झालेला आहे. ठीक आहे, आणि उर्वरित रक्कम त्यांनी 900 रुपये दिली. उर्वरित रक्कम किती दिली 900, म्हणजे उरलेली रक्कम किती. आता 92.5 हा जर खर्च असेल तर 100मधून ते मायनस करा, ते 7.5. हे 7.5% एवढा पगार त्यांचा शिल्लक राहिलेला आहे. 7.5% कितीच्या इक्वल आहे, 7.5% हा कशाच्या इक्वल आहे, 7.5% हा 900च्या इक्वल आहे. 7.5% हा कशाच्या इक्वल आहे 900च्या इक्वल त्यांनी ते दिलं आहे बघा. आता आपण सोडवला त्या टाईपचाच प्रश्न आहे, पण उरलेली रक्कम सांगितली त्याच्यामुळे इथं हाफ केलं आहे. अर्धं का घेतलं त्याच्यामुळेच कॅल्क्युलेट करताना तसं घेतलेलं आहे. मग 7.5% कशाचे 7.5%, एक्सचे 7.5% किती 900 आहेत. तर आपल्याला तो पगार कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, एक्सचे 7.5% म्हणजे 900. ठीक आहे, आता आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो इझिली. एक्स बरोबर 900 गुणिले, आता इथं अपॉनमध्ये किती येतील 100 येतील, मी इथं 100 डायरेक्ट वरती लिहितो आणि खाली 7.5 येतील 7.5. ओके, आता पॉईंट जर आला डिवाईड करताना तर खाली पॉईंट असेल तर वरती 1 0 आपण वाढू शकतो. तर 900 गुणिले
इथं पॉईंट कट करायचा असेल तर 1 शून्य मी एक्स्ट्रा दिला आहे आणि खाली 75 राईट केलं. तर ह्या टाईपमध्ये आपण ते करू शकतो. आता बघा 25ने आपण त्याला भाग देऊया. 25 त्रिक 75, 25 चोक 100 आणि हा जो शून्य आहे तसा म्हणजे वरती 40 झाले. 1000 आहे तिथं. 3ने भाग द्या 900ला. 3 एक 3, 3 त्रिक 9, 300 गुणिले 40, 300 गुणिले 40 एक्स बरोबर आहे. जो पगार आहे तो किती 300 गुणिले 40, 300 गुणिले 40 एवढा पगार शिल्लक राहिला आहे. बघा 300 गुणिले 40 कसं करायचं आता. 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि जेवढे शून्य राहिले ते राईट करून द्या. 300चे 2 आणि हा 1 म्हणजे 12,000 पगार आहे त्यांचा. किती पगार आहे 12,000 रुपये. ठीक आहे. पगार किती 12,000 रुपये. ठीक आहे 12,000 रुपये पगार.